नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या राज्यशास्त्राचा दुसरा जो काही चॅप्टर आहे म्हणजेच निवडणूक प्रक्रिया हा चॅप्टर आपण बघणार आहोत। आता याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये आपण जे काही मूलभूत म्हणजे काय की नॉर्मली जे काही संविधानाची जी काही वाटचाल होती ती वाटचाल आपण बघितली। तर या धड्यामध्ये आपण निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे होती, ओके। कारण की आता आपण पहिल्यांदाच म्हणले की भारतामध्ये लोकशाही आहे। लोकशाही म्हणजे काय, लोकांचे प्रतिनिधी असले पाहिजे। लोकांचे प्रतिनिधी असले म्हणजे काय की त्यांच्या निवडणुका झाल्या पाहिजे। मग आता ह्या ज्या निवडणुका होणार आहेत याची निवडणूक प्रक्रिया कशी आहे हे थोडंसं आपण या ठिकाणी समजावून घेऊयात, ओके। चला तर मग सुरुवात करूयात। बघा, भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे। कारण की निवडणुका जर चांगल्या प्रकारे जर झाल्या तर त्या ठिकाणी प्रतिनिधी निवडून येतील आणि प्रतिनिधी जर चांगल्या प्रकारचे निवडून आले तर ते लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडतील। बघा, निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाही संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात। जे काही लोकांचे जे काही प्रतिनिधी आहेत, जे की लोकांसाठी काम करणारे आहेत, ते निवडले जातात हे आपणास माहित आहे। परत नंतर निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते। म्हणजेच काय की नॉर्मली आता वेगवेगळे पक्ष हे निवडणुका लढवतात आणि ज्यांच्या जास्त सदस्य निवडून येतील त्या पक्षाचे या ठिकाणी काय होते, सरकार होते। तर आता जे काही सरकार आलेलं आहे दर 5 वर्षांनी निवडणुका होतात। तर या ठिकाणी दर 5 वर्षांनी म्हणजे काय शांततामय मार्गांनी त्या ठिकाणी म्हणजेच काय की सरकार बदलले जाते। मग बघा, वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते। परत नंतर शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात, ओके। परत नंतर या ठिकाणी समाज जीवनही काय होते, थोडंसं बदलते। कारण की प्रत्येक सरकारचे धोरण किंवा प्रत्येक पक्षाची जी काय समाजाप्रती धोरण आहेत ती कशी असतात, ते वेगवेगळी असतात आणि ते समाज हितासाठी असणे गरजेचे आहे। म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी म्हणजेच काय की धोरणांमध्ये बदल होतो सरकार बदलल्यास, आणि समाज जीवनामध्ये पण काय होतो, बदल होतो। बघा, आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम असले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, विश्वासू असले पाहिजे। परत नंतर जनमताची कदर करणारे असावेत अशी ही एक भावना असते। बघा, ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया खुली, परत नंतर न्याय्य आणि विश्वासार्ह असायला लागते। म्हणजेच काय की एका मताचे 1000 रुपये आपण घेतले नाही पाहिजे, ओके। नाहीतर एका मताचे 1000, 500 म्हणजे काय आपण मत काय करतो, स्वतःच विकतो। म्हणजे काय असं न होता त्या ठिकाणी खरंच तुम्हाला वाटतं की हा नेता आपल्यासाठी काम करू शकतो, हा सदस्य आपल्यासाठी काम करू शकतो, तर त्या ठिकाणी विनामूल्य आपण त्या ठिकाणी मत दिलं पाहिजे, ओके। तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाही जागी राहील। बघा, नंतर या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे आणि ते निवडणूक आयोग दर 5 वर्षांनी निवडणुका घेण्याचं काम करते। परत नंतर नेक्स्ट बघा, भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात। बघा, निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली या ठिकाणी होत असते, ओके। बघा, चालते। परत नंतर एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हे एक अविभाज्य भाग आहे। कारण की लोकशाही जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायची असेल तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की सत्तांचं हस्तांतर किंवा नॉर्मली सरकार बदलणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया ही एक अविभाज्य भाग आहे लोकशाहीचा। प्रस्तुत पाठात आपण म्हणजे या पाठात आपण निवडणूक आयोगाची रचना कशी आहे, त्याचं कार्य काय आहे, परत नंतर त्याची भूमिका, ह्या सर्व गोष्टी आपण समजावून घेणार आहोत आणि निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याची ही चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी आपलं जे काय माहिती आहे का तुम्हाला आहे, ओके, ते थोडंसं आपण या ठिकाणी बघूयात। आता पहिल्यांदा प्रतिनिधित्व म्हणजे काय, ओके। बघा, आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे। म्हणजेच काय की नॉर्मली प्रातिनिधिक लोकशाही म्हणजेच काय की नॉर्मली जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी राज्यकारभार बघतात किंवा सरकार चालवतात। बघा, लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे परत नंतर शक्य नाही। यातून जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली। परत नंतर
प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला बघा प्राधान्य देत राज्यकारभार करणे अपेक्षित आहे. म्हणजेच काय की प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून, आता जनतेला जबाबदार राहून का की नॉर्मली कारण की एखादा निर्णय चुकला किंवा चांगला आला तर त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा जाब कोणाला आहे? जनतेला आहे. म्हणून या ठिकाणी प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार धरून राहून किंवा त्या ठिकाणी जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणे अपेक्षित आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे निवडणूक आयोग. आता प्रत्यक्षात याची संरचना कशी आहे कशी नाही ह्या गोष्टीचा आपण थोडासा या ठिकाणी विचार करणार आहोत. ओके, चला मग बघूयात. बघा, भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. म्हणजेच काय की भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काय आहे? निवडणूक आयोग आहे, जे की निवडणुका घेण्याचं काम करतंय. परत नंतर भारतीय संविधानाच्या कलम 324 ने बघा, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. भारतीय संविधानाच्या कलम 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, निवडणूक आयोगामध्ये कलम 324 नुसार निवडणूक आयोगामध्ये कलम 324 नुसार एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 अन्य निवडणूक आयुक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे असे 3 लोक या ठिकाणी काम बघण्याचं कार्य करतात. परत नंतर नेक्स्ट बघा, आता जे काही निवडणूक आयुक्तांची नेमणूक, जे काही निवडणूक आयुक्त आहेत यांची नेमणूक करण्याचं काम कोण करतं? या ठिकाणी राष्ट्रपती करतात. आणि निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणांवरून पदभ्रष्ट केले जात नाही. जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांना सहजासहजी त्यांच्या पदावरून दूर करता येत नाही. परत नंतर निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. म्हणजेच काय की नॉर्मली जी काय आर्थिक तरतूद आहे किंवा दरवर्षीचं जे काय आर्थिक बजेट किंवा म्हणजेच काय की बजेट जे काय पेश केलं जाते, ओके, त्यामध्ये म्हणजे काय की निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी एक वेगळी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता थोडीशी माहिती बघूयात. आता या ठिकाणी माहिती आहे का तुम्हाला? मग स्वातंत्र्य भारतातील, आता जे काय स्वातंत्र्य भारतातील पहिले ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटले त्यावेळेस निवडणुका झाल्या. ओके, त्यावेळेस म्हणजे काय की मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बघा पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोणाला ओळखलं जाते? सुकुमार सेन यांना ओळखलं जाते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. म्हणजे काय जे काय ब्रिटिश सेवा होती 1921 साली त्यामध्ये ते दाखल झाले आणि पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला. म्हणजे काय भारताचे पहिले जे काय मुख्य निवडणूक आयुक्त होते ते कोण होते? सुकुमार सेन होते. परत नंतर अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज काय केले होते? त्या काळी सांभाळले होते. कारण की आता त्या काळामध्ये म्हणजेच काय की सगळ्या जे काही हे व्हायचं ते बॅलेट पेपरवरती व्हायचं किंवा त्याच्या पेट्या वगैरे असायच्या म्हणजे काय की मतदाराच्या, तर त्या ठिकाणी कधी कधी त्या पेट्या फोडल्या जायच्या, गायब केल्या जायच्या. ओके, अशी अनेक प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या आणि त्या निवडणुका एकदम यशस्वीरित्या पार पडल्या. ओके, परत नंतर बघा निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाहीत. आता बघा नॉर्मली आता ज्या वेळेस आता जिल्हा परिषदचे शिक्षक असतील हे असतील तर त्यांना म्हणजे काय की निवडणुकाच्या ड्युट्या लावल्या जातात बघा. हो की नाही? त्यांना स्वतःचा हे का कर्मचारी वर्ग आहे का निवडणूक आयोगाला? नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, इतर शासकीय विभागातील जे काय अधिकारी असतात किंवा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. ओके, या फॉर्म मध्ये त्यांना त्यांच्यामध्ये अंतर्भाव केलं जाते. परत नंतर नेक्स्ट आहे निवडणूक आयोगाची कार्य. आता निवडणूक आयोगाची कार्य काय काय आहेत बघा की पहिला आहे मतदार याद्या तयार करणे, हे त्यांचं काम आहे.
म्हणजेच काय की बघा, आता काही दिवसापूर्वी आपल्या गावातील शिक्षक पण म्हणजेच काय की नॉर्मली यादी घेऊन फिरत होते आणि जे काय नवीन ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं त्यांचं नाव नोंदवत होते, सगळ्यांचे आधार कार्ड घेत होते. म्हणजेच काय की निवडणूक आयोग जे आहे याच्याकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही, तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की दुसरे काय शासकीय म्हणजे काय कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीनं हे सर्व कामे पार पाडली जातात. बघा, वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या बघा प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे आणि तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते आणि मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे म्हणजे अपडेट करणे, नव्या मतदारांचा त्यामध्ये समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते आणि मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. म्हणजेच काय की आपलं जे काय म्हणजे काय मतदानाचं मतदान कार्ड म्हणतो आपण, हो की नाही, किंवा नॉर्मली ते ओळखपत्र देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला या ठिकाणी आहे. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, माहिती आहे का तुम्हाला, मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते, त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा त्या ठिकाणी केला जातो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर आता दुसरं बघा, आता दुसरं काय कामकाज आहे, पहिलं काय बघितलं आपण म्हणजेच काय की निवडणूक आयोगाची कार्य आपण बघतोय, त्याच्यामधलं पहिलं कार्य काय बघितलं, मतदार याद्या तयार करणं ज्यांचे 18 वर्ष वय पूर्ण झालेले. दुसरं आहे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे, म्हणजे काय की नॉर्मली निवडणुका तयार सुरू कधी करायच्या, त्यांचं वेळापत्रक कसं आहे कसं नाही तयार करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. बघा, निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा किती टप्प्यात ओके निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग काय करते त्या ठिकाणी ठरवत असते. परत नंतर नेक्स्ट आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणं. आता नॉर्मली ज्यांनी जे निवडणुकीला उभे टाकलेत त्यांचे खऱ्याच प्रकारे काय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय बरोबर माहिती भरलेली आहे की नाही, किंवा नॉर्मली ते म्हणजेच काय की निवडणूक लढवण्यास पात्र आहेत की नाही हे सर्व निकष ओके बघण्याचं काम या ठिकाणी निवडणूक म्हणजे काय की आयोग करत असते. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात आणि तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता ओके बघा, आता कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो आणि त्यात स्वतः संबंधी सर्व माहिती द्यावी लागते. म्हणजेच काय की आता काही जे उमेदवार असतात ते पक्षाकडून निवडणूक लढवतात, तर काही उमेदवार असतात ते स्वतः अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात. असे जे काही म्हणजे काय व्यक्ती निवडणूक लढवणार आहेत किंवा नॉर्मली जे काही उमेदवार निवडणूक लढवणार आहेत ओके त्या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा तिथं म्हणजे काय की अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जामध्ये स्वतःविषयी सर्व माहिती लिहावी लागते. या अर्जांची ओके काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास काय परवानगी या ठिकाणी देते. ओके, थोडंसं खाली येऊयात आणि बघा असे का करावे लागते किंवा नॉर्मली आता हे थोडंसं तुम्ही नंतर बघून घ्या, आपण थोडंसं समोर बघूयात. ओके, चला नेक्स्ट आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. ओके, मग बघा आता राजकीय पक्षांना मान्यता देणे, आता जे काही राजकीय पक्ष आहेत आता सध्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कोण कोण्या पक्षाचा हे कळत नाही, कोण कोणाचा पक्ष फोडतं हे कळत नाही. हो की नाही, आता म्हणजे काय दोन दोन पक्ष काय होतात तयार होत आहेत, तर आता कोणत्या पक्षाला मान्यता द्यायची कोणत्या पक्षाला मान्यता द्यायची नाही, यानं याचं चिन्ह पळवलं यानं याचं नाव पळवलं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर मग बघा या राजकीय पक्षांना मान्यता देणे, आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे, तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात, पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात, अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. म्हणजेच काय की त्यांची म्हणजे काय निवडणूक आयोगाची मान्यता असणं गरजेचं आहे. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. ओके, म्हणून निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही निवडणूक आयोगानं चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावरतीच म्हणजे काय जे काही राजकीय पक्ष आहेत ते त्यांची निवडणूक लढवत असतात. परत नंतर समोरचा आहे निवडणुकी संबंधी वाद सोडवणे. बघा, निवडणुकी संबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. म्हणजेच काय की सध्या आपण बघतो म्हणजे काय की जे निवडून आलाय ते काय म्हणतंय की जनतेनं आम्हाला निवडून दिले आणि जे पक्ष पडलाय तो म्हणतो की ईव्हीएम मशीन मध्ये किंवा नॉर्मली मतदान मशीन मध्ये काहीतरी फॉल्ट असेल. हो की नाही, आता निवडून आलाय तो म्हणतोय की जनतेने निवडून दिलंय आणि जो पडलाय परत नंतर तो काय म्हणतो ईव्हीएम मशीन मध्ये हे असेल फॉल्ट असेल. परत दुसऱ्या वेळेस तो निवडून येतो, हा पडतो,
हा ईव्हीएम मशीनवर काय करतो की आक्षेप घेतो, हो की नाही. अशा सगळ्या गोष्टी काय चालत राहतात बघा. आणि त्याच्यावरती म्हणजे काय तोडगा काढण्यासाठी त्या ठिकाणी हे वाद सोडवण्यासाठी निवडणूक आयोग कार्य करते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा नेक्स्ट आहे आता मतदारसंघांची पुनर्रचना. ओके, या फॉर्म मध्ये. आता हे थोडंसं तुम्ही वरचं वाचून घ्या की असे का असते का नाही. ओके, या फॉर्म मध्ये. मग मतदारसंघांची ओके पुनर्रचना हे थोडंसं आपण आता या ठिकाणी बघूयात. ओके, बघा आता लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543 आहे. म्हणजेच काय की जे काय लोकसभा आहे, लोकसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे 543 आहे. हे सभासद कसे निवडून येतात. परत नंतर प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच काय की आता बघितलं जर बघा पूर्ण परभणी जिल्ह्याचा जर विचार जर केला तर खासदार कोण आहेत. आता परभणी जिल्ह्याचे खासदार कोण आहेत, संजय जाधव किंवा बंडू जाधव. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली आता हे पूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कुठं करणार आहेत, संसदेमध्ये दिल्लीमध्ये करणार आहेत, हो की नाही. आता तसाच जर विचार आपण म्हणजे काय फक्त महाराष्ट्रापुरता केला विधानसभा किंवा विधान परिषद तर आपल्या पालम तालुक्यासाठी कोणता मतदारसंघ आहे, गंगाखेड मतदारसंघ आहे, हो की नाही. आणि सध्याचे आमदार कोण आहेत मग रत्नाकररावजी गुट्टे साहेब आहेत, हो की नाही. या फॉर्म मध्ये मग आमदार आणि खासदार याच्यामध्ये फरक असतो. जे काय आमदार आहेत म्हणजे काय की ते म्हणजे काय राज्याच्या ओके म्हणजे काय विधानसभा विधान परिषदेमध्ये बसतात. जे काही खासदार आहेत ते संसदेमध्ये म्हणजे काय लोकसेवा म्हणजे काय लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये म्हणजे काय की आपल्या नाही काय जिल्ह्याचे प्रश्न मांडत असतात. ओके, या फॉर्म मध्ये म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. म्हणजे काय पूर्ण देशाचा जर विचार जर केला तर लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे म्हणजे काय की या ठिकाणी डिलिमिटेशन ओके कमिशनचे असते. आणि परत नंतर कोणत्याही दबाव बघा कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना या ठिकाणी करत असते. ओके, मग बघा आता या ठिकाणी थोडंसं आपण बघूयात. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. जी काय म्हणजे काय निवडणूक होण्याच्या अगोदर जी काय निवडणूक आयोग आचारसंहिता जाहीर करते ओके त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे काय सरकारलाही त्याचं पालन करावं लागतंय. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार, ओके नाही. म्हणजेच काय त्यामुळेच भारतामध्ये म्हणजे काय या ठिकाणी आता निवडणूक आयोगानं या ठिकाणी आचारसंहिता सुरू केली तर सरकारलाही त्याचं पालन करावं लागतंय, ओके नाही. म्हणजेच या ठिकाणी मग प्रश्न पडतो की मग श्रेष्ठ म्हणजे काय श्रेष्ठ कोण आहे, सरकार आहे की आयोग आहे. मग या ठिकाणी लोकशाही असल्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकावर नियंत्रण ठेवतंय. त्यामुळे या ठिकाणी श्रेष्ठ एक कोणालाही म्हणता येणार नाही. ओके, चला मग नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या दोन बाबी आचारसंहितेचा भंग करणार आहेत असे तुम्हाला वाटते. बघा आता आचारसंहिता लागू झाल्यास बघा उमेदवारांकडून वसाहतीत घरगुती ओके वापराच्या वस्तूंचे वाटप करणे, परत नंतर निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन याच्यामध्ये आचारसंहितेचं काही नाही. परत नंतर घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे व निवडून देण्याची विनंती करणे हे पण येणार नाही. जातीचे व धर्मांचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे म्हणजेच काय की हे आचारसंहितेचा काय भंग असू शकतो. आणि पहिलं पण त्यामध्ये आचारसंहिता भंग असू शकतो की उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती ओके वापराच्या वस्तू वाटप करणे याच्यामध्ये आचारसंहिता काय होऊ शकते भंग पाहू शकते. परत नंतर बघा नेक्स्ट आहे आता बघा लक्षात ठेवा थोडंसं आपण बघूयात. बघा लक्षात ठेवा आता नॉर्मली भारताचे पहिले मतदार कोण असतील बघा या ठिकाणी हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी. बघा हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी भारताचे पहिले मतदार ठरले. ओके बघा आपण बघा 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क काय केला या ठिकाणी बजावला होता. ओके म्हणजेच काय की त्यांनी सर्वात म्हणजे काय की सकाळी किंवा नॉर्मली सर्वात अगोदर त्यांनी काय केलं या ठिकाणी मतदान केलं असेल. ओके या फॉर्म मध्ये आपल्या लक्षात. चला नेक्स्ट आहे निवडणूक प्रक्रिया. बघा आता निवडणूक प्रक्रियेचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी मग आता आता मतदारसंघाची पहिल्यांदा निर्मिती करणे. आता प्रक्रिया कशी चालते पहिल्यांदा मतदारसंघाची निर्मिती करणे, नंतर मतदार याद्या तयार करणे,
ओके, त्याची निश्चिती करणे, उमेदवारांकडून नामांकन व पत्र व छाननी त्यांची करणे किंवा अर्ज करणे, परत नंतर निवडणुकांचा प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान होते, मतदानानंतर मतमोजणी होईल आणि मतमोजणीनंतर निवडणुकांचे निकाल आपल्याला पाहायला भेटतील आणि निवडणुका संबंधीच्या वादांचे निराकरण करण्याचं काम परत नंतर कोण करते, या ठिकाणी निवडणूक आयोग करते. ओके, म्हणून या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया या सर्व बाबींमधून जाते. मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आचारसंहिता कशाला म्हणतात, या सर्व गोष्टींचा थोडासा या ठिकाणी आपण विचार विमर्श करणार आहोत. ओके, बघा आता आचारसंहिता म्हणजे काय की भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत बघा, त्यात आचारसंहिता म्हणजे काय, कोड ऑफ कंडक्ट समावेश करता येईल. मग बघा आता नॉर्मली गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मग आता यामध्ये बघा की निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकांच्या दरम्यान सरकार, परत नंतर राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकी संबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. म्हणजेच काय की आचारसंहिता म्हणजेच काय की नियमांची काय एक यादी असणार आहे. ओके, म्हणजेच काय की जे काय सरकार असेल किंवा राजकीय पक्ष असतील किंवा नॉर्मली जे कोणी मतदारांच्या निवडणुकी संबंधी जे काय पालन आहे किंवा नॉर्मली नियम केलेले आहेत, ओके, ते पाळण्याचे काम त्या ठिकाणी केलेले असते. ओके, या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार अस्वस्थ झाल्याचे दिसते. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ज्या काही निवडणुका आहेत एकदम चांगल्या वातावरणामध्ये काय होत आहेत, पार पडत आहेत किंवा खुल्या वातावरणामध्ये पार पडत आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा आता मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. आता नॉर्मली मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये आता काय निवडणुका घ्यायच्या तर काही आव्हानं पण येणार आहेत, काही प्रॉब्लेम्स पण येणार आहेत. बघा आपल्या देशाचा विस्तार व मतदार संख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. बघा निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे किंवा येथे उल्लेख केलेला आहे, थोडंसं आपण बघूयात. मग बघा आता या ठिकाणी निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणजे पैसे वाटणं, हे करणं ते करणं, हो की नाही, म्हणजे काय 5,000 10,000 एका मताचे. बघा निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. परत नंतर काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात. म्हणजेच काय की त्यांना 4-5 जरी खून केले असले तरी त्या ठिकाणी काय केलं तर तिकीट दिलं जाते व ते निवडूनही येतात. यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरणात वातावरण राखण्यास अडचणी येतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे निवडणुकांमध्ये होणारी हिंसा. बघा जे काही निवडणुका चालू असतील तर त्यामध्ये होणारी हिंसा, त्यामध्ये भांडणं असतील, हे असतील. बघा निवडणुकांमध्ये होणारी हिंसा, ओके, हेही एक मोठे आव्हान आहे. निवडणुकी दरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे, आता माहिती आहे का तुम्हाला, ते थोडंसं आपण बघूयात. बघा या ठिकाणी पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते, हो की नाही. कारण की आता नॉर्मली त्या काळामध्ये विचार केला, लोकांना स्वतःचं वयच माहिती नव्हतं, हो की नाही. म्हणजे काय आता वय कसं काढलं जायचं की ज्यावेळेस खूप मोठा पाऊस पडला त्यावेळेस ही जलमली, मग तेव्हापासून वर्ष काउंट केले जायचे, किती झाले किती नाही. आता मग त्यावेळेस मतदार याद्या तयार करायला खूप जास्त वेळ लागला. आपल्या देशात निरक्षरतेचं प्रमाण अधिक होते. आता नाही का ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस सगळे लोक साक्षर होते का, नाही. म्हणजे काय की पोरग जलमल्या त्याची जन्मतारीख लिहून ठेवायला नाही. ओके, या फॉर्म मध्ये अशा खुणा असायच्या की ज्या वर्षी नदीला जास्त पूर आला होता त्यावेळेस काय ठगीचा जन्म झाला. परत नंतर ज्या वेळेस नदी
गाय नदीमध्ये वाहून गेली त्यावेळेस बारक्याचा जन्म झाला, हो की नाही? आणि ज्यावेळेस जास्त पाऊस पडला, एकदमच जास्त पाऊस पडला आणि पूल वाहून गेला, त्यावेळेस बालकं जन्मलं, हो की नाही? म्हणजे काय असं त्या सगळ्यात म्हणजे काय की कारभार असायचा, कारण की लोक कशी होती, निरक्षर होती. मग बघा यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली आणि मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या. किती? स्टीलच्या 20 लाख म्हणजे काय मतपेट्या तयार केल्या गेल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली आणि ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत म्हणजेच काय की ते ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले. म्हणजेच काय की तुम्हाला कोणत्या पक्षाला मतदान करायचंय, म्हणजे काय की त्या पेटीवरती काय केलं होतं, त्या ठिकाणी ते स्टिकर चिटकवले होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कोरी चिठ्ठी टाकायची आणि ज्या मतदार पेटीमध्ये सर्वात जास्त कोऱ्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी काय त्यांचे उमेदवार काय की त्या ठिकाणी ते निवडून आले असं काय केलं जायचं, घोषित केलं जायचं. या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील. यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. हे पण त्याच्या समोरचं काय आव्हान एक राहिलं होतं, आपण ते आता बघितलेलं आहे. परत नंतर बघा नेक्स्ट आहे निवडणूक सुधारणा. आता या ठिकाणी निवडणूक सुधारणाचा जर विचार जर तर बघा आता निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणूक ही कशी आहे? सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. म्हणजे काय निवडणुका झाल्यानंतर जे काय सरकार सत्तेमध्ये येणार आहे त्याच्यावरती लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असते. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते आणि इथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत. त्याचे कोणते परिणाम होतील ते आपण म्हणजे काय ते तुम्हाला वाटते हे थोडंसं आपण बघूयात. मग आता यामध्ये पहिला आहे स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण होईल. परत नंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार नाही. एक चांगल्या प्रकारचं लोकशाही राज्य तयार होईल. म्हणजे काय अशा जर गुन्हेगारांना जर तिकीट पक्षांनी दिले नाही तर. परत नंतर निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत. म्हणजेच काय की लोकांना पैसे वाटणार नाहीत आणि निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. या फॉर्म मध्ये. म्हणून लोकांची मतं विकली जाणार नाहीत. या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. म्हणजेच काय की ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ज्यांनी काही गुन्हे केले आहेत, ते निवडणुकांमध्ये सामील नाही झाले तर त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारच्या निवडणुका त्यामध्ये होऊ शकतात आणि म्हणजेच काय की एक चांगली लोकशाही किंवा चांगला उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. नेक्स्ट आहे मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. आता नॉर्मली पहिलं कसं असायचं, मतपेटी होत्या. आता काय ईव्हीएम मशीन आहे, डायरेक्ट आपण काय करतो, बटन त्या ठिकाणी दाबतो. तर थोडंसं आता काय करूया त्याच्याविषयी आपण समजावून घेऊयात. स्वातंत्र्य भारतातील पहिली निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली. म्हणजेच काय की स्वातंत्र्य भारतातील पहिली निवडणूक कधी पार पडली? 1951-52 मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. म्हणजेच काय की आता त्याच वेळेस काय भारतामध्ये काय की संविधान लागू झालं होतं. एक लोकशाहीवादी संविधान त्या ठिकाणी तयार केलं होतं. तर आणि लोकशाहीचा मूळ म्हणजे काय गाभा म्हणजे त्या ठिकाणी निवडणुका असतात. तर लोकशाहीला आकार देण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. मग सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे आणि 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा ईव्हीएम मशीन वापरण्यात येऊ लागले आणि मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल
समजा म्हणजे काय की जे काय उमेदवार उभा टाकलेत आणि कोणालाही मत द्यायचे नसेल तर बघा वरीलपैकी कोणी नाही म्हणजेच काय नन ऑफ द अबव म्हणजेच काय की नोटा ओके हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. परत नंतर दिव्यांग मत बघा दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे जे काय बघा दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले आणि पर्यावरणाच्या रक्षणाला ओके मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. कारण की बघा की नॉर्मली आपल्याला काय की आता ज्या काय मतपेट्या होत्या मतपेट्यांमध्ये कागद टाकले जायची हो की नाही. आता कागद टाकले जायची तर आता हे कागद काय झाडं तोडून व्हायची तयार. तर त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच काय की पर्यावरणाच्या रक्षणाला त्याची मदत झाली आणि तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले. म्हणजेच काय की ते एक एक चिठ्ठी मोजत बसण्याची गरज आहे का नाही. ओके त्यामुळे निवडणुकांचे निकाल म्हणजेच काय की मशीन कनेक्ट केली तर कोणत्या पक्षाला किती मत आली कोणत्या पक्षाला किती नाही ओके ह्या सगळ्या गोष्टी समजू लागल्या. आता थोडस हेही जाणून घ्या. हे थोडस आपण काय करूयात आता बघूयात. बघा सार्वत्रिक निवडणुका दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. म्हणजे काय दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातात त्यांना आपण म्हणजे काय सार्वत्रिक निवडणुका म्हणतो. परत नंतर आता कधी कधी काय होते मध्येच सरकार पडते मध्येच इकडचे आमदार तिकडे जातात इकडचे खासदार तिकडे जातात सरकार फुटते म्हणून त्या ठिकाणी मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात. बघा निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास बघा अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते आणि पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्या मध्यावधी निवडणुका म्हणून काय केल्या जातात ओळखल्या जातात. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता पोट निवडणुका कशाला म्हणतात बघा की विधानसभा असेल लोकसभा असेल आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या ठिकाणी काय होते जागा रिकामी होते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणुका जी घेतली जाते त्याला आपण पोट निवडणूक असं म्हणतो. एक तर म्हणजे काय की त्या उमेदवारांना काय केलेला असावा राजीनामा दिलेला असावा किंवा नॉर्मली त्याचा मृत्यू झाला असेल आणि त्यावेळेस जी काय निवडणूक घेतली जाते त्याला आपण काय म्हणतो पोट निवडणूक असं म्हणतो. ओके या फॉर्म मध्ये लक्षात. परत नंतर नेक्स्ट आहे आता माहिती आहे का तुम्हाला हे थोडंसं आपण आता बघूयात. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदाराची पडताळणी पावती म्हणजेच काय की पडताळणी पावती त्याला आपण काय म्हणतो व्हीव्हीपीएटी म्हणजेच काय की वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले आणि त्यास सर्व राजकीय पक्षांनी काय दिला पाठिंबा दिला आणि मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांनी जे काय मत दिलेलं आहे ते मत बरोबर आहे की नाही किंवा नॉर्मली आता जे काय आपण मशीन मध्ये काय करतो ज्यावेळेस आपण मतदान करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा आवाज येतो हो की नाही. म्हणजेच काय की नॉर्मली ते मतदान झालं असं त्याचा काय होतो म्हणजे काय की अर्थ निघतो. परत नंतर निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेले होते. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. परत नंतर आता या पाठात आपण निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूंनी विचार केला आणि पुढील पाठात आपण भारतातील राजकीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय भारतातील राजकीय पक्ष आहेत जे की निवडणुका लढवतात सरकारमध्ये येतात ह्या सर्वांचा आपण विचार पुढील पाठामध्ये म्हणजेच काय या ठिकाणी म्हणजेच काय की 3ऱ्या पाठामध्ये आपण करणार आहोत. आलं लक्षात. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके चला थँक्यू सो मच.